आता एकीकडे दीदी फोटो काढते, रांगोळी काढते, घराला घरपण देते, पूजा करते, आणि इकडं पोरांचं काय? लाव शियानात फटाकडा, लाव घामाले खाली फटाकडा, कोण हातात वाजवतय, कोणाचं रॉकेट कुठं जातंय. एक जण म्हणला, जो वात खोडून फटाकडा वाजवतो ना तो खरा मर्द नाही. मर्द इगो घेतो, मी कधी खोडून वाजवली तो. अरे बिना वात खोडता वाजवलं की सुप ठापकीन. इगो घेतो माणूस, इगोवर फुल. त्यात आपल्याला मोटिवेशन कॉन्स्टंट असतं दिवाळीत आपल्या पुढं, पण त्याला नाव दिलं एवढीच्या सुतीत भांडून. परत काय हायड्रोजन बॉम्ब असले खतरनाक नाव आहेत. परत काय टग ऑफ वॉर असायचं, म्हणजे ह्यो फटाकडा ह्याला इकडं वाढणार, तो फटाकडा त्याला तिकडं वाढणार. नाव बी घ्यायचं नाही, चुकीचं नाव दिलं. देवदेवताचं नाव कुठल्या झालं द्यायचं नाही, मी तोंडात बी घेणार नाही. आपल्याला मोठं झाल्यावर कळलं, अरे त्याच्यावर देवाचं चित्र आहे आपलं, आपण ते फोडायचं. कुठल्या महापुरुषाचं पण नाही फोडलं पाहिजे, बरोबर आहे. फटाकड्यान खरेदी करताना पण हा विचार करा, कुठल्या महापुरुषाचा. नटनाट्यांचा फोडा काय आपल्याला इशे नाही. एक बॉम्ब घेतोय, ठूप असा फुटतोय, ठूप हिथून हिथू जाईपर्यंत, आणि तो पण नो लुक ब्लास्ट असतो ना तसा असतो. असा फेकणार, मागवळून बघणार पण नाही, फुटलं की असं करणार. कसं आहे? प्लीज वेलकम सौरभ सर. कसा बसा बसा. तुमच्यापैकी जर कुणाला सुट्टी बिट्टी मिळली नसेल दिवाळीची, एक महिना आधीच कळतं आपल्याला कुठं दिवाळी करायची ती. घर सोडून जेव्हा जॉबला येताना तेव्हा तुम्हाला एक महिना आधी कळतं काय, ज्याला मी दिवाळीची सुट्टीची टाकली त्याच्यासाठी. मी नवीन आहे ना, माझ्या आधी जी एम्प्लॉई परमनंट आहेत त्यांनी 3 वर्ष आधी काय घरी गेली नाहीत. त्यांना मागच्या दिवाळीला सांगितले पुढच्या दिवाळीला मी घरी जाणार आहे, आणि तो तुझ्या टीममध्ये, आणि तो तुझाच SME आहे, ज्याला तो रोज चहा पाजाय नेतोय हे करतोय. तुला वाटतं यार मला मिळेल की सुट्टी आहे, पण सुट्टी मिळत. जॉब किती लोक करतात तुमच्यापैकी? हां छान. तुम्ही दिवाळी म्हणल्यावर चेहरा पडल्यावर आम्हाला कळलं की मग तर अवघडच विषय नाही. ठीक आहे. किती लोक स्कूल कॉलेजमध्ये किती स्कूल तर भरती करत नाही आपण. छान 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 आयुष्य जगताय तुम्ही बाळांनो. म्हणजे माझ्या नंतर आहे. आणि कॉलेजच्या ज्या शिक्षकांना सेवा दिल्या ना तुम्ही, जे काय पोटभर दे कशा पण दे, पण ते 2 वर्षात आपल्याला फेडायला लागतं. मला एक प्रॉब्लेम आहे बरं का, म्हणजे म्हणजे मी पण असं म्हणायचो की माझ्याबरोबर जर काय वाईट झालं तर मी म्हणायचो की देव माझी परीक्षा घेतोय, आणि दुसऱ्यावर काय वाईट झालं तर त्याच्या कर्माची फळं आहेत. हा, पण आता जस्ट हॉस्पिटलमध्ये मला कळलंय काय, सगळ्यांना कर्माचीच फळं मिळतात. माझं बी कुठं तर काहीतरी गणलं असेल ना, आपल्याला शिक्षण त्याला कर्माची फळं, हे हिशोबी तर नाही पण तिथं कुठं तर आहेच की. ठीक आहे. सो दिवाळी खास आहे पहिल्यापासून. मी आता इट्स बिन आय गेस 6 years मी घरापासून लांब आहे. आता मागचे 2 वेळा मला घरी दिवाळी साजरी करता आली कारण मी नोकरी सोडली. पण तुम्ही हा निर्णय घ्यायचा. हां, दिवाळीची सुट्टी नाही मिळली तर चालते, दिवाळीला सुट्टी नाही मिळली, ऑफिसमध्ये राबला म्हणून बाकीचे दिवस घरी दिवाळी साजरी होती, बी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो लय असं सेंटी व्हायचं नाही. मला बी माहिती आहे की तुला जर दिवाळीला सुट्टी नाही मिळली ऑफिसमध्ये तर तुझ्या पण कुठल्या तर क्रशला सुट्टी मिळली नसणार. मग तू ते इमॅजिन करून बसलाय, मला माहिती आहे ना, की बाबा 3rd फ्लोअरला आपण चहा प्यायला जाऊ आणि तिला मी कुठनं तर चकली घेऊन देईल की तुला पण नाही का घरी जाता आलं. मग काय नाही गाड्या, ती तिकडं जायच्या ऐवजी इथं राहिली म्हणजे तिनं कुणावर तर फिक्स केलेलं आहे की बाबा थांबते माझी इथं कुणावर तर दिवाळी होईल. ऑफिसमधल्या लव्ह स्टोरीला गांडके असतात माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला अंदाजच बांधता येत नाही की हे खरं आहे का खोटं आहे, कारण तुम्ही 9 ते 5 आहे ना, बरोबर आहे. त्यात तुमच्याकडे एखादी केस अलोकेट झाली किंवा काय, मग त्यात तुम्हाला एरर येत असेल, कोणाची मदत घ्यायची असेल तर मग तुमच्याशी नीट बोलण्यात येतं. खरा माणूस किंवा इमोशनल माणूस 6 वाजल्यानंतर कळतो, पण ऑफिस 6 वाजल्यानंतर नसतं ना. नाईट शिफ्टवाल्यांची गोष्ट वेगळी, ती फुल सेंटी मोडमध्ये असतात काय. सूर्य आणि इमोशन्स, सूर्य बघायच्या वेळी गडी जाऊन झोपणार. मी नाईट शिफ्ट पण केलेली आहे, अर्ली मॉर्निंग पण शिफ्ट केलेली आहे, आणि मी चांगल्याच कंपनीत काम केलेलं आहे. TCS, जिथून लेजंड्स TCS मधनं जन्माला येतात, लक्षात घ्या. सगळे शिकवतात तुम्ही. खरं आहे बाळांनो. मग इन्फोसिसचा पण नंबर येतो त्यानंतर. पगार कमी, ओव्हरटाईम भरपूर, स्कोप लय. स्कोप, आणि स्कोप काय ते ज्याला त्याला कळलंय, पोरांना तर कळलेलं आहे. ॲटलिस्ट रोज येतो मला फुकटची कॉफी मिळते,
4 लोक मला इज्जतीनं बोलणारे आहेत. घरी गेलो तर गिळ भाड्या म्हणतील. बहुतांश लोक तशी नोकरी नोकरी म्हणजे आता जस्ट पॉडकास्ट मी नोकरीवाल्यांच्या बाजूने खूप बोलायचो ना मागच्या एका पॉडकास्टला. एक जण गेस्ट बोलले आणि ते बोलले की नोकरी म्हणजे तुम्हाला देवाने केलं उपकार आहे. आता तो त्यांचा ओपिनियन आहे. आपण म्हणू शकतो नाही नाही तुम्ही चुकीचं बोलताय. बोला तुम्ही, आता तुम्ही जे बघितले ना बघ. मला कमेंट करायला चालू केलं लोकांनी, काय तू इतक्या दिवस आमच्या बाजून होता आणि आता काय झालं, तुला माहितीये का काय चाललंय. आणि मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की आपल्या देशात कुठली घटना घडली ना, लयत लय आपण त्याला 3 आठवडेच अटेन्शन देतो, त्यानंतर अटेन्शनच देत नाही. कारण की लोकसंख्या बी एवढी की काही ना काही तर होत राहते आणि 3-3 आठवड्यानं गोष्टी बदलतात. पण अशा काही गोष्टी ज्या सतत माघारी येत राहतात, जसं गणपती आली, दिवाळी आली, काही लोकांना ईद असेल, क्रिसमस असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, ह्या दरवर्षी येतात आणि दरवर्षी त्याबद्दलचं तुमचं पर्स्पेक्टिव्ह बदलतं आणि माणूस म्हणून बदलतं. अजून तर आज तर लय भारी अजून एक विषय ह्या स्पेशल्स नंतर तर चालू करतो. तर मला दिवाळी म्हणलं की सगळ्यात पहिलं तुम्हाला काय आठवतं? दिवाळी हा शब्द तुमच्या पुढे दिसलाय, आता तुम्हाला दिवाळी ऐकलंय. पहिलं काम काय असतं दिवाळीचं? हा, पोरींनी बरोबर सांगितलं, हे फराळ म्हणला गडी. खाण्यावर जोर पुरुषाचा. निवद दाखवायच्या वेळी मग मी हाक मार. आणि आई पण किती बोळी, पोरग 12वीत गेलं तर म्हणते लहान पोरानं खाल्लं तर चालतं, काय नसतं. तिथं तू लहान आहे, कपडे घ्यायच्या वेळी हट्ट करू नका, मोठा झालाय. कन्व्हिनियंट लहान आणि मोठा ठरवतात आई बाप, बरोबर आहे. पोरींनी बरोबर सांगितलं साफसफाई. पण कपडे बिपडे तर ते नंतरचा पार्ट आला. साफसफाई किती भारी करणार ह्याच्यावर ठरणार ना कपडे चांगली घ्यायची का नाही. म्हणजे आमच्याकडे तर तोच पॅटर्न आहे की कप्पा भारी लावलाय का, फरशी नीट घासली का, भांडी धुवाय मदत केली का. त्यात आम्ही दोन्ही भाऊ भाऊ, त्यामुळे आम्हाला अशी बहीण नाही, त्यामुळे सगळं आमच्याकडूनच करून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यावर डिसाईड व्हायचं की बाबा समजा आता चकली आवडते एखाद्याला, चकली केली किंवा काय, कुणाचा हिस्सा किती, कुणी किती काम केलं याच्यावर डिसाईड व्हायचं. हे बहुतांश सगळ्याच फॅमिलीत असतं. आणि जेव्हा मी 5वी 6वी 7वीत होतो तेव्हा किल्ला स्पर्धा एकदम पीकला होत्या. म्हणजे दिवाळीच्या वेळी मल्टीटास्किंग एकदम पीकला असतं. बघा थोडक्यात म्हणजे हे 90s किड म्हणून सांगतो. आता पण रिलेट होत असेल 2000 वाल्यांना तर मग ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट काहीच नाही. तर स्वाध्याय म्हणून गोष्ट द्यायची माहिती आहे का. सगळ्यात गंडकी गोष्ट होती ती. पोरं दिवाळीचा अभ्यास दिवाळीत करत होती का? दिवाळीच्या आदल्या दिवशी करणार. ते बी मित्राला घरी फराळाला बोलावणार, ज्यानं पूर्ण केलाय त्याला. ह्याची तो जन्मात आठवण काढत हाय तसा उतरावतो. वर्कबुक असायचं. आता हे तुमच्यासाठी वेगळा अजून पण असतंय. हा, ते तुम्ही कॉलेजला का शाळेत आहे. बघितलं ना आपण जुन्या आठवणीत कसं लगेच चेरिश होतो. स्वाध्याय म्हणतात का काय म्हणतात माहिती नाही, पण आम्हाला दिवाळीचा अभ्यास द्यायचे. आणि मला कधीच असं माझं लिखाण एवढं घाण आहे की मला लिखाण हा प्रकारच आवडत नव्हता पहिल्यापासून. सो मी लिहायचं म्हणून लिहायचं, माझा असं कधी आवडीनं शिक्षकांनी तपासलं पण नाही माझा. त्यांना माहिती आहे की आपल्याला काही कळणार नाही, तर हे चुकन बरोबर नंतरची गोष्ट आहे. आकडे तेवढे छान होते त्यामुळे आकड्या विधे आणि गणित पण मी डापूनच, जे काय 10वी पर्यंत मी कॉप्या नाहीत केल्या, म्हणजे हा अभिमान आहे आपल्याला. 11वी-12वीमध्ये कॉपी करण्यासारखं काय चाललंय काय कळत नव्हतं. फिजिक्समध्ये 35 आहे, इंजिनिअरिंगला कॉप्या कशाच्या करायच्या, सगळ्यातच मॅथ्स आहे. आणि बीबीए तर सोपंच होतं. सोपं आहे बीबीए. जर बीबीए कोण करते इथं? हां, ओके, छान, गुड. बीबीए सोपं आहे. पण बीबीए वाल्यांना जी जोक बिक मारतात ना स्टँडअप वाले, मला त्यांचा लय राग आहे. कुठल्याच डिग्रीला आहे ना लोकांनी शिव्या नाही दिल्या पाहिजेत. ठीक आहे, डिग्री सोबत तुम्हाला 3rd डिग्री पण देतं आयुष्य, लक्षात घ्या. तुम्ही इंजिनिअरिंग घेतल्यावर तर घाण असतंय ते. मला म्हणून इंजिनिअरिंग बद्दल काय मी तर रिस्पेक्ट राहणार आहे. विषय भरकटवत नाही, सगळ्यांचं बॅकग्राऊंड घ्यायचं. आता एखादा बीबीए वाला तिथं एकटा वैभव बसलेला आहे, बरोबर आहे. इंजिनिअरिंग वाले 4 असतील. आता वैभवला बरोबर वाटलं सरांनी मग बीबीएचं काय तर हाय का नाही. हां, लहान आहे त्यात त्यो. लहान पोरांना पण ते असतं ना की मोठ्या पोराला कसं असतं की मी या घराचा पार्ट आहे हे सांगायची गरज, कारण मोठ्या पोराला वळूच करतात त्याचा डायरेक्ट, नाही का, म्हणजे तुंबवून पिळून घेणार. बारक्याला सांगायला लागतं तू पार्ट आहेस या घराच्या, नवीन कपडे घे, थांब भैया जाऊन आणल. ठीक आहे, बड्डे कोणाचा आहे आसपास आता झाला किंवा हा, ओके, छान, कळेल तुम्हाला बड्डे आल्यावर. लय भारी असतं बड्डेचा दिवस, लय भारी असतो. हां, ते त्याच्यावर नंतर. तर दिवाळी लहानपणी अशी होती की मोबाईल नव्हते तेव्हा, त्यामुळं कोणाचं किती फटाकडा हवेत मोठा गेला
आणि कुणाचं फुसका निघाला किंवा कुणाचा किल्ला किती भारी, हे सगळं वर्ड ऑफ माउथवर होतं. म्हणजे एका गल्लीतला जर किल्ला जोरात झालाय तर ते व्हॉट्सअप फॉरवर्डवर व्हायरल होणार नाही, तेवढं पोरं व्हायरल करायचे. तुम्हाला माहिती आहे का, कुंभाराळीमध्ये एक किल्ला लय भारी बनवला, अख्खं गाव तिथं बघायला जाणार. सो अभ्यास द्यायच्या ना आम्हाला दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर एक्झाम असायची. आधी दिवाळी आधी एक्झाम असायची, मग दिवाळीनंतर चालू केली ह्यांनी. त्यांना कळलं की यायला पोरं तर दिवाळी आधी अभ्यास करतात, परत लोड घेत नाही ती शाळेत बिवाळीत येत नाही, मग आपण एक काम करू, दिवाळीत लोड देऊ ह्यांना, दिवाळीनंतर अभ्यास घेऊ. आणि इंजिनिअरिंगवाल्यांचं तर कसं असतंय, हां 15 दिवसात परीक्षा आहे, कधी बी लोड देतात डायरेक्ट. पॅटर्न वेगळा आहे त्यांचा. आणि कोविड नंतर इंजिनिअरिंगवाल्यांचं अभ्यास बी ट्रॅकवर नाही आल्या, परीक्षा बी ट्रॅकवर नाही आल्या, प्लेसमेंट तर लांबच आहेत. मग कोविड इफेक्ट अजून आहे सगळ्यात जास्त. ठीक आहे, तर दिवाळीला मला अजून आठवतं की सेम सेम शर्ट घ्यायचे आमच्या वेळी. म्हणजे मोठ्या पोरला जो असेल तोच लहान पोरला सेम. आणि सेम शर्ट म्हणजे काय असतं की पूर्वी तशा ऑफर पण असायच्या की बाबा 150 रुपयाला वगैरे शर्ट तेव्हा मिळायचे. आणि मग ते कपडे वगैरे घ्यायचे आणि मग बघितलेलं असतं की वर्षभर नीट कोण वागले, आणि ह्याला जर आज नाही कपडे घेतले तर हे वर्षभर वाढावा करेल, सणासुदीला भोंगा पसरेल. असं जे पोरग असतं त्याला घरातले एक शर्ट एक पॅन्ट इस्त्री घेतात, जास्त म्हणजे एक्स्ट्रा घेणार. आणि जे दुसरं असतं त्याला म्हणणार पुढच्या वर्षी घे, घेऊ पुढच्या वर्षी. आणि जे समजूतदार असतं ना त्याला म्हणतात वाढत्या मापाचं घे. ते समजत असतं, त्याला माहिती आहे बाबा आता लूज होईल, बेल्ट लावीन, मम्मी पप्पाच्या आपल्या परिस्थिती नाही, वाढत्या मापाचं घेतलेलं बरं. ह्या गोष्टी त्यावेळी नाहीत करत, मोठं झाल्यावर कळतं वाढत्या मापाचं का घ्यायचं, शॉर्ट का घ्यायला लावत नव्हते. आमच्या वेळी दिवाळीला मी 7वीत असताना ट्रेंडला वेगळं होतं. माझे फोटो मी आता काय पोस्ट करू शकत नाही, तेव्हा जीन्स आलती एक, त्याला इथून अशी फाटलेला आणि इथून म्हणजे इथपर्यंत प्रॉपर निळी जीन्स आणि इथून वॉश, आणि त्याला इथून अशी साखळी होती. हा. म्हणजे त्यावेळी मला वाटायचं की ह्याच्या याला मला वळून का नाही बघितलं कोणी. आणि आता मी म्हणतो की बरं झालं कोणी बघितलं नाही, ट्रेंडला घाण होते तेव्हा. आणि दिवाळीचा कपडा किती जरी भारी असला तरी आईनं सांगितलेलं असायचं की बघ आपल्याला परत हे लागणार. म्हणजे दिवाळीच्या कपड्यांची खासियत काय, एवढा भारी शर्ट घ्यायचा की तो कोणाच्या बी लग्नात घालता आलं पाहिजे, स्नेहसंमेलनाला घालता आलं पाहिजे, कुठं बी गेलं तरी घालता आलं पाहिजे. ठीक आहे. सो 6वी 7वी पर्यंत भारी होती दिवाळी, काय असेल हे म्हणतो. नंतर मग मम्मी बाजार घ्यायला घेऊन जायची. आणि मम्मीचं आणि कुठल्याही म्हणजे कुठल्याही आईचं आणि मुलाचं शक्यतो कसं पैशांच्या बाबतीत काय तर असतंच लहानपणी, मम्मी मला ही पाहिजे ती पाहिजे. पण मम्मी, आई आणि मुलगा गट्ट्यात कधी माहिती आहे का, दिवाळीचा बाजार भरताना. आता हे खूप कमी लोकांच्या आयुष्यात असेल. मम्मी किती रुपये लागणार बाजाराला, 4700. पप्पाकडून 500 घे. मम्मी म्हणते तू सांगणार नाही ना. मी कुठं, मला कोणी सांगतो, मला सैनिक घ्यायच्यात. आपण पण लहान होतो ना, आपण सैनिकाला म्हणून डील क्लोज, मम्मी तिकडे सिल्क साडी घेऊन आहा. ठीक आहे. आणि आम्हाला किल्लं करणं अलाउड का नव्हतं सांगतो. म्हणजे किल्ले बनवायचं भरपूर. मग एक वर्षी किल्ला वगैरे बनवला आणि त्याच्यावरती हळीव किंवा मोहरी टाकतात, हळीवच म्हणतात. हां. हळीव किंवा मोहरी टाकतात. पोरं एवढी बोगस होती की कुठलं खत आणि बीत आणून टाकायची झापकीने एका रात्रीत यावं म्हणून. हे इंजिनियर आत्ता इंजिनियर चांगले कोण नाहीत माहिती आहे का, ज्यांनी इंजिनियर म्हणा डॉक्टर म्हणा अशी जी पोरं आहेत ना आत्ता चांगल्या फील्डमध्ये करतात, ह्यांचे पाय पाळण्यात कधी दिसलेले माहिती आहे का, जेव्हा किल्ला बनवला का दिवाळीला आणि ह्यांनी सलांनी ड्रीप सोडलेलं पाणी. म्हणजे दिवाळी आहे, माणूस हॉस्पिटलमध्ये का जायला पाहिजे, जातोय वापरलेली सालांची बाटली द्या, गरम पाणीनं धुतय, ड्रीप लावतंय ठिबक, त्यात गुहा लावतोय माहिती आहे ना, गुहा करतात मडकं टाकून. फुल स्वॅग मध्ये असतो भाऊ त्या दिवशी, म्हणजे त्यानं सिव्हिल इंजिनियर फुल जागा असतो. मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पार्ट असतात की बाबा, काही ठिकाणी पोत्यावरती हा माती लावतात किंवा काही ठिकाणी डायरेक्ट करतात. आता ह्यात लढाई काय असते की आपण तर फुल ॲटिट्यूड मध्ये ना तेव्हा, ह्याच्या रानात जाणार नाही, त्याच्या नाही, कंसचोर बिंसचोर. आता माती तर दारात नसते ना किल्ल्याला आपल्या, मग माती आणायला रानात जायला लागते. मग लाल माती कोणाच्या रानात आहे काय हे सगळं आणायचं. मग कधी त्या टायरावर मागं धरायचं, एक जण कोण तर 7 जण म्हणणार उद्या किल्ला बनवू, त्यातली 5 जण गायब होणार, एकाच्या आई मामाकडे घेऊन जाणार त्याला, राहिली तिघच. आता तिघं म्हणणार किल्ला करायचा का नाही, मग तिघातले पण एक जण आजारी पडणार, मग राहिली दोघंच. दोघं म्हणणार आपला 5 होईल, पलीकडच्या गल्लीत मोठा किल्ला आहे, मग तो मागं असा धरून ठेवणार. आणि एक जण सायकल चालवणार आणि त्यात बी पोतं फाटलं. भयानक किस्से होते हे.
मग मनाने म्हणजे बघा ह्या आपल्या रूढी प्रथा परंपरा ह्या पोरांमुळे टिकल्यात लहानपणी. आणि अजून पण ह्या मोबाईलच्या जगात पोरं किल्ला बनवत असेल तर मग भारीच विषय. मग आम्ही केला आणि आमच्या इथं एक पोरगं होता आशुतोष म्हणून, आणि त्या गाड्यानं खूप मोठा किल्ला केला, खूप म्हणजे खूप मोठा. आणि तेव्हा ट्रेंड होता जंजिरा बनवायचा किंवा सिंधुदुर्ग बनवायचा, आणि हे खूप अवघड गोष्ट होती पाण्यात किल्ला बनवायचा वगैरे. आणि आम्ही आपला साधा किल्ला बनवला एक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोरं काय म्हणली की आता आपल्याला उघडायचंय, पोतं वगैरे उघडायचंय. फोटोग्राफर बोलवायचो आम्ही तेव्हा, पेपरात फोटो नंबर विंबर यायचा नाही का. पोतं उघडलं, डायरेक्ट साप फुस, ओलं केलं त्यानं डायरेक्ट दिवाळीचे एक दिवस आधी. सो 3 वरनं 2, 2 वरनं 1, राहिलो एकटा. ठीक आहे. आणि अनुज काय म्हणायचं की बाबा किल्ला बनवाय बोलू नको, सैनिक मांडाय बोलू. बरोबर आहे, कारण तवा दगडी घेऊन या रे, ही घेऊन या रे, ती घेऊन या रे सांगायचे. आता दुसऱ्या दिवशी परत तो साप बीप गेला. दुसऱ्या दिवशी मी एकटाच होतो. आता हे पोतं उघडून आत बघायचं तर माझ्या आधीच फाटलेली. मी उघडलं आणि जिथं गुहा असते ना त्यात बेडाक. हे सगळ्यांबरोबर झालंच नाही. किल्ला बनवलाय, गुहा केली, त्यात बेडूक अडकले, ते बेडूक बाहेर हाकलायचं. या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आणि तेव्हा आपल्याला माहित पण नव्हतं की पुढे जाऊन आपल्या आयुष्यात हे मांडलं असणार आहे की आपण घरापासून लांब असू, नाही का. जेवढ्या एरियात आपण किल्ला बनवलाय तेवढ्या एरियाच्या रूम मध्ये आपल्याला राहायला लागेल. हा, ह्या गोष्टी आपल्याला माहित नव्हतं. आपलं अंगण घर मोठं होतं ना. मग किल्ला बनवायचा, मी किल्ला बनवायच्या स्पर्धा असायच्या आणि त्या लय भारी असायच्या. इव्हन पुण्यात पण भरतात किल्ला बनवायच्या स्पर्धा. मग प्रतापगड असायचा, लोहगड असायचा. आणि काही लोक आहेत ना किल्ला एवढा भारी बनवतात, डिट्टो किल्ला दिसतो, डिट्टो कलाकार असतात. म्हणजे आता त्या पोरांची लग्न जरी झाली ना तरी ती पोरं अजून किल्ला वगैरे बनवतात. आता हा चांगली बाजू झाली आपली संस्कृती वगैरे. फोटो, मला माहित नाही फटाकडे दिवाळीला कधीपासून वाजवले जातात किंवा काय, पण ठराविक सणाला जेव्हा लोक उठून म्हणतात ना की लयच प्रदूषण होतंय आणि एका दिवसात आपण एवढं करतोय, तर कुठं तर खटाकतं पण मनाला. आम्ही पण शिकलेलो आहे बाबा, नाही का, की आम्हाला कळतंय एका दिवशी नाही सगळं प्रदूषण होत. आणि आता प्रदूषण करण्या एवढा पैसा बी नाही. फटाकडं महाग झाल्यात ना. आधी लय स्वस्त होतं फटाकडं. स्वस्त असताना पण एक लक्षात घ्या, मिडल क्लास फॅमिलीतल्या पोरगा पोरगी कशातही आनंद शोधतो. आम्ही दिवाळीला आहे ना 100ची किंवा ते छोटी माल मिळायची ना, ती बी एक एक सुट्टी करून वाजवायचो. सुट्टी करून वाजवायचो का. आणि एक लॉजिक मला समजलं नाही की ज्याच्या घरापुढं फटाकड्याचा कचरा जास्त त्यानं दिवाळी चांगली साजरी केली, हे स्टँडर्ड होतं. एक वर्ष आमच्या आगाऊपणामुळे पप्पांनी जास्त फटाकडे घेतलं नाहीत. पण आपल्याला हारायचंय का दुसऱ्यांवर. पुढच्या कॉलनीतला कचरा आमच्या घरात पुढे आणून टाकलेला दिवाळी. आईनं बाद्या मारलाय, दिवाळीला कचरा आणतोय तू, भाड्या कचरा झाडत्यात. आणि आजीनं सांगितलं की जो दिवाळी लेट उठतो तो नरकात जातो, माहिती ना. म्हणजे लोडत होता भाऊ, नाही जायचं. आणि तवा अपरिचित पिक्चर आलता, त्याच सांगितलं पाकम अंबिकुपम काय काय ज्या आईला म्हणलं वर जाऊन तळा बिळायची आपल्याला कुठे, तर त्यापेक्षा 4 वाजताच. आणि सगळा मान एका बाजूला, सगळी रेस एका बाजूला, जगाचं कॉम्पिटिशन एका बाजूला. आणि दिवाळी दिवशी आपल्या गावात पहिला फटाकडा कोण वाजवणार, हे कॉम्पिटिशन आहे. माझा दिवाळीचा मूड एकाच गोष्टीवर डिसाईड असायचा, मी पहिला फटाकडा वाजवला डॉन मी. आणि माझं उठणं लावायचं चाललंय, बाहेर जायच्या जर कोणाकडनं फटाकडा वाजला तर आज आपला मूड काय चांगला. आणि मग तो दुसरा मित्र, अजून एक मित्र, दिवाळीला जर तुम्हाला लवकर उठायचं असेल तर अशा पोरावर विश्वास ठेवूच नका जे 4-5, 4-6, 4-7, 4-8चा गजर लावते. त्यानं 10 गजर लावलेत कारण त्याला माहितीये मी काही वेळेत उठणार. आणि तू तू त्याच्यावर कॉन्फिडन्स दाखवतोयस. बरेच मित्र आता 10वी झाल्यानंतर गेट टुगेदर वगैरे होत नाही म्हणून पोरं दिवाळीलाच फक्त भेटतात. सांगतात सवऱ्या उद्या आपल्याला 7 वाजता आपल्याला कुठं तर जायचं, आपल्याला उठायचं, आणि तेच उठलेलं नसतं. आणि दिवाळीत पण मी 2 प्रकार बघितले. मुलींचा लय कौतुक वाटतं मला. मुली कुठलाही सण एकदम सोबरली एस्थेटिकली साजरा करतात. पोरं कुठं पण त्यांना चाळस असतात. दिवाळीत बघा दीदी मस्तपैकी छान ड्रेस वगैरे घालणार, चांगले फोटो बिटो काढणार, फुल फेक कॅन्डिड. मला ती ती सेन आठवलं ना, मला लय मला 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 असं लय वेगळं होतं की फोटो काढताना मुली जशा वागतात कॅन्डिड काढताना, तशाच जर नेहमी वागल्या तर ही जग किती भारी होईल. की हा आला का फोटो, किती आलाय, कसा आलाय, आणि फोन शी हे काय काढलंय.
ते 20 सेकंद फोटो काढताना तेवढी जी हसते का नाही दीदी, तेवढी जर दीदी कायम हसली तर. आता एकीकडे दीदी फोटो काढते, रांगोळी काढते, घराला घरपण देते, पूजा करते, आणि इकडं पोरांचं काय, लाव शियानात फटाकडा, लाव घामाले खाली फटाकडा, कोण हातात वाजवतय, कोणाचं रॉकेट कुठं जातंय. डेंजर होती पोरं. आणि गावातल्या पोरांच्या दिवाळीला तोड नाही. लिटरली शेणाचा पाऊ गोळा करून आणायचे, आणि ज्यानं वर्षभर ताप दिलाय त्याच्या घरापुढे शेणाच्या भावात ते लावायचे सुतळी बॉम्ब. माणसावर काय पण वेळ यावी, हे आमच्या काळातलं सांगतोय मी. पण फटाकड्याचं कॉम्पिटिशन चालू असताना ना फटाकडा फुसका निघून आहे. हे जे ह्युमिलेशन आहे ना, हे मग त्याच्यात आरोप बघा, पैसे देऊन आणायला पाहिजे होतं. दुसरा आरोप काय, आंघोळ करून आलाय का. आणि तिसरं सगळ्यात बेकार, मागच्या वर्षीचं फटाकडे आहेत. आणि 2011ला बरीच वर्षांची प्रतीक्षा संपली. आता ही आमच्या पिढीतल्या लोकांना माहित असेल की आम्ही दर दिवाळीला आहे का नाही फटाकडं वाचवून ठेवायचो. ह्याच्या आईला यंदाचा तर वर्ल्ड कप जिंकू, मग तवा वाजवू. हे खूप कमी लोकांना कळेल. परत दरवेळी व्हायला ठेवू. आणि आमचा आजोबा काय म्हणायचं, वाननेर माकडं आली की फटाकडं वाजवाय ठेव. प्रत्येकानं फटाकडं वेगळ्या वेगळ्या गोष्टीला ठेवलेलं. मम्मी म्हणायची तुळशी व्हायला पण लागल, अण्णा म्हणायचं रानात माकडं आली की आपल्याला लागल, मी म्हणायचं वर्ल्ड कप जिंकला की लागल. आम्ही 2007ला जिंकलो, तेव्हापासून 4-5 वर्ष फटाकडं ठेवलं. फटाकडं काय 2010ला ठेवलं नाहीत, 11ला वर्ल्ड कप जिंकलो. खतरनाक. आणि आता 2 गोष्टी मला फक्त जाणवल्या दिवाळीत सगळ्यात जास्त, की छोटे व्यापारी जे असतात ना, म्हणजे रांगोळी विकायला कोणतरी कुठं बसले किंवा काय, त्यांच्याकडं तुम्ही बार्गेनिंग करायला गेला का नाही दिवाळीचं, 40 रुपये एवढं म्हणलं तरी तो 30ला देतो बघा. पण आपल्याला आग काय असते, फॅन्सी मोठ्या स्टोअरला जाणार, MRP 55. मी काय कोणाला हेट करत नाही, पण म्हणतो जर सण वर्षात एकदा येतोय ना, तर आपण बॅलन्स्ड खरेदी करूया. की काय गोष्टी सीजनल मिळणार आहेत ना रस्त्यावर काय लोकांकडं, त्यांच्याकडे घेऊ. त्यांना महानगरपालिका त्रास देणार आहे, घरातली त्रास देणार आहेत, ऊन वारा पावसात बसणार आहेत, तर 4 रुपये त्यांच्या घरी जाऊ दे. आपली दिवाळी साजरी करण्यामुळे जर एखाद्याची दिवाळी साजरी होत असेल तर ह्यापेक्षा भारी गोष्ट काय. ठीक आहे? आणि मागच्या वर्षी आम्ही एक सिरीज पण केली ज्यामध्ये नाही का विचारलेलं की तुम्ही कधीपासून, तेव्हा 2 स्त्रिया होत्या आणि त्यांनी इथं आय गेस मी नाव विसरलो, एका रोडला इथं स्टॉल लावलेला दोघींनी सैनिकांचा. त्या मैत्रिणी आहेत 14 वर्षाच्या, अजून व्हिडिओ येतो कंपनी ऑफ कॉन्टेंटला. 2 मैत्रिणी घरी फराळ पण करतात आणि हे करतात, बरोबर आहे. आता फराळावर एक गोष्ट, मग दादा पहिला फराळच म्हणला डायरेक्ट. सो फराळ हा लय लेटचा विषय. काय काय लोकांच्या घरी आचारी बनवायला येतो, एकत्र फॅमिली असेल तर मग एकत्र सगळं करतात किंवा काय. मला कोड मी क्रॅक केला होता की फराळ जेव्हा बनवायचा असेल, काय आणायचं आहे, चाळायचं आहे, कढीपत्ता तोडायचा आहे, तेव्हा आपण किल्ला बनवायला जायचा. आणि जेव्हा आचारी जाईल, घरातली फराळ बनवतील, तेव्हा आज जायचं म्हणायचं मम्मी नैवेद्य बिवेद्य दाखवायचं आहे का, कसं झालंय सांगू का. बरोबर आहे. टायमिंग ह्या बाबतीत पोरं लय खतरनाक साधतात. आणि दिवाळीचा फराळ 2च वेळा चांगला वाटतो, पहिले 3 दिवस आणि शाळा चालू व्हायच्या 3 दिवस आधी, किंवा संपली आहो करंजी आहे का, नाही संपली होय, अरे हाय तेव्हा तोंड लावलं नाही तू. आणि मग दिवाळीत वियर्ड कॉम्बिनेशन चालू असतात, शंकरपाळ्या चहात टाक, चकली काय लोक चहात टाकतात, बरोबर आहे. म्हणजे ह्यांना वेगळं डिपार्टमेंट आहे, वर गेल्यावर पण त्यांचं मास्टर शेफ वेगळं चालणार आहे. कशावर बी काय बी खाते, कशावर बी काय बी खाते. आणि दिवाळीला आमच्याकडे एक प्रथा आहे, म्हणजे आमच्या मित्रांच्या, की प्रत्येकाच्या घरी फराळाला जायचं. ठीक आहे. मग ट्रेंड कसे सेट होता रेल, पहिले तर दिवाळी म्हणजे पांढरे कपडे हा ट्रेंड होता, की पोरं पांढरं सोडून काही घेत नव्हती. नंतर नायकीचे ते 3 ह्याचे फर्स्ट कॉपी शूज आले, 3 पट्ट्याचे, मग ते घालायचो, पांढरं घालायचो. आणि नंतर मग तेव्हा पिक्चर जेव्हा फेमस व्हायला लागले तेव्हा मग नाम बिम वाढायचो आम्ही. म्हणजे एक एक जसं जसं होईल, वास्तव ना एवढं जुनं नाही रे बाबा, माझ्या जन्माच्या आधी आला असेल वास्तव, डायरेक्ट मला संजय बाबाच्याच जमान्यात न्याला, एवढं जुनं नाही, आता रिसेंटमध्ये. आणि मग फटाकडा वाजवताना 2 किस्से झालेत माझ्या आयुष्यात. एक मी ऑलरेडी सांगितलं तरी पण सांगतो. आणि त्यामुळं माझ्या गावात मला तसाच बघतात अजून बी. म्हणजे आज आपले 5 लाख 20 लाख जे काय सबस्क्रायबर फॉलोअर आहेत, हे क्षणभंगूर असतं. इथं मी हॉस्पिटलमधून आल्यावर 2 मिनिटात सांगतो, कोण येत नाही तुमच्यासाठी. हे खरं आहे, हे गावातल्याला आधीच माहीत असतं. हे आपलं जे बसल्याचं भावकीतलं याचं काय एवढं.
लय आणि ती गावाकडे लय आपल्याला वाटलं ना मी लय मोठा झालो गावाकडे ग्राउंड मारण्याचा जमिनीवर डायरेक्ट. तर सुट्टे केले ते फटाकडे, लवंगी फटाकडे आणि खिशात ठेवलेले. आणि पिवळा कलर मला पहिल्यापासून खूप आवडतो. सो चेक्सचा पिवळा कलर घेतलेला, अनुजीला मला सेम कपडे घेतलेले. आणि तेव्हा पॅन्ट मोठ्या असायच्या बेल बॉटम म्हणून पॅन्ट इथपर्यंत अशी ओढून बांधलेली. आणि गावातली माझी पहिली दिवाळी, म्हणजे शहराकडे राहायचं होतं तेव्हा गावाकडे गेलो पहिल्यांदा आजीकडे, काका वगैरे होता, पप्पा दुकानात नेहमीप्रमाणे, आणि मी आपलं फटाकडे वाजवायला गेलो. आता गावातली पोरं काय म्हणली की आपल्याला सकाळी फटाकडा वाजवायचा, दुपारी फिरायचं आणि झोपायचं, हे पॅटर्न नाही. फटाकडे दिवसभर वाजवायचं, दुपारच्या 2च्या उन्हादिवी, आणि कुणाकुणाच्या घरापुढे वाजवायचं ते मी सांगतो. गावाकडची पोरं भयानक असतात, भयानक. म्हणून ठीक आहे, मग आता ह्यासाठी आपल्याकडे फटाकड्याला तरी एवढीशेच पैसे आहेत. मग सुट्ट्या लवंग्यांचं पाकिट मिळायचं, तर मी सगळं इथं ठेवले. त्यात एक जण म्हणला, जो वात खोडून फटाकडा वाजवतो ना तो खरा मर्द नाही. मर्द इगो घेतो, मी कधी खोडून वाजवली तो. अरे बिना वात खोडता वाजवलं की सुप ठापकीन. इगो घेतो माणूस, इगोवर फुल. त्यात आपल्याला मोटिवेशन कॉन्स्टंट असतं दिवाळीत आपल्या पुढं. एक जण सुतळी बॉम्ब घेतोय, ठूप असा फुटतोय, ठूप हिथून हिथू जाईपर्यंत, आणि तो पण नो लुक ब्लास्ट असतो ना तसा असतो, असा फेकणार, मागवळून बघणार पण नाही, फुटलं की असं करणार, कसं आहे. आणि एकाला दिवाळीत काय काम नसतं, जेवढी पेंडकी आहेत ना दारुडी त्यांच्या बाटल्या गोळा करून आणतो राकेटला सोडायला. हा मटेरियल रिसोर्स मॅनेजर पाहिजे नवीन उपाधी ह्याला. राकेट कुठनं चांगलं लॉन्च होतं, वाळू किती भरली पाहिजे, इस्रो बिस्रोने ही पोरं घेतली पाहिजेत, नाही का. आणि मग सोन्या म्हणून पोरगा आता तो पुणे पोलीसमध्ये, खतरनाक. सोन्याचा किस्सा तुम्हाला एक सांगितलेला बघा नाही का, की एकदा आम्ही सुराग वगैरे आखे वगैरे लागायचं, तेव्हा आम्ही बघितलं की 100 नंबर दाबल्यावर पोलीस येतात. आता सोन्या स्वतः पोलीसमध्ये. तर तो म्हणला, त्याचा पप्पा मिलिटरीत होतं, आणि मी एक सांगतो, मिलिटरी मॅन एक नंबर माणूस. सुट्टीला येतात, सुट्टीला आलं की सगळ्यांचा फुल लाड करतात, बायकोचा फुल लाड, पोरांचा फुल लाड, पाहिजे ते घ्या. पण पोरगं चुकलं बिकलं, अगं बाया 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 बद्या मार. आणि सोन्याचा पप्पा म्हणजे काकाचा लागायचं आमचं मिलिटरीत, मी लय भ्याचो त्यांना. आणि ती गेलेलं. आता त्याला एवढं कळायला पाहिजे की 100 नंबर दाबल्यावर पोलीस येणार आहे, पप्पा येणार. तवा आम्ही बॉर्डर बघून नाही का फुल मोटिवेट की कॉल करायचा, संदेश आते हे वगैरे. आणि ह्यानं कॉल केलाय की आमच्या गावात मर्डर झालाय, तुम्ही आमच्या वाडीत या. आणि आम्ही करंज गोळा करतो, करंज माहितीये का, असं गोळा करून ते विकायचे असतं. गाडी आली, गाडी आली तशी म्हणजे मी पहिला आजीकडे गेलो, सगळं खरं सांगितलं, आजी आम्ही असा कांड केलेला आहे, पण सोन्या बोललाय, मी बोललो. आजी म्हणली, मग तू कुठं बोललायस. आजी आणि आई भांडणं झाली ना पोराची, हे त्यांच्याकडे डिफेंड कोण करत नाही, पप्पा एक वेळ लातडल. आई म्हणती तू चुकीचा जरी असला तरी माझ्यासाठी. आजी आली, आजी म्हणे आमच्या पोरानं फोनच लावला नाही, आमच्या घरी लँडलाईन नाहीच. आता सोन्याला शेवटी समजावलं आणि मागं गेली. मग लवंगी फटाकडे खिशात ठेवले आणि उदबत्ती मिळायची. आणि आताची पोरं अल्ट्रामॅक्स प्रो झाली हो, की बाबा 90s किडनं फटाकडा लावला उदबत्तीनं. त्याच्यानंतरची जी पिढी आली जेनझी, त्यांना लय घाई होती म्हणून त्यांनी काडी पेटीन लावला. आणि आताची बादाड लाईटर लावायल्यात. आणि दिवाळीचा ट्रेंड आल्यावर मला ते काही रील बघू वाटत नाहीत. पुढं एक फटाकडा असतो, पोरग असं मोबाईल घेणार, ए तुम्हारा फटाका, आणि माग पोरगी असणार. पुरुष जात किती त्रासात न जाते माहितीये तुम्हाला. अनएम्प्लॉयमेंट आहे, घरी इज्जत नाही, पैसे नाहीत खिशात. ह्यातनं मुक्ती मिळावी म्हणून आम्ही इंस्टाग्राम ओपन केले, तिथं पण तो आमची जाळवतो, ये मेरा फटाका. अरे तुला पुढच्या दिवाळीपर्यंत ती तुझ्यावर हाय का नाही हे माहितीये का. लय आता अल्गोरिदम येईल बघा, हेच चालू होईल, खतरनाक कॉन्टेंट पुश होतो, खतरनाक. आणि अजून काय काय गावात असतं माहितीये का, फटाकड्यांची ही असते स्पर्धा बिर्धा, तर सोन्या मी होतो.
सोन्या म्हणला फटाका लावायचा एक एक लावायचा आणि लिहून ठेवायची पोरं. म्हणजे काय तेव्हाचं पण खडं, म्हणजे खडं घ्यायचं हातात असं, ज्याचा फटाकडा चांगला वाजला की त्याच्या तिकडे एक लाईनीत खडा टाकायचा, म्हणजे तो जिंकला. कोण जिंकला ते नंतर ठरवायचं. आणि मी दरवेळी एकच माझा यायला डुसका निघून आहे, डुसका निघून आहे. आणि असं चाललेलं. आणि त्याला लय मजा होती, कसं फटाका लावायचा, अगरबत्ती इथं ठेवायचा, स्टाईल कधी जातात ठेवणार. म्हणजे काही करायचा काही. आणि तेव्हा ते मास बीस पिक्चर आलता, म्हणजे मला वाटायचं की जायला मे बी हे ट्रेंडमध्ये येईल आज ना उद्या. सो मी काही गडबडीत काय केलं की फटाकडा लावला, मागं सरलो आणि उदबत्ती खिशात ठेवली, उलटी उलटी. तर विदिन म्हणजे नो टाइम थाड 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 वाजायला लागलो. आता मला एक कळत होतं की मी शर्ट तर काढू शकत, कारण तेवढा वेळ. मग सोन्यानं काय करावं की आपण मिठी मारतो का नाही कोणाला रडताना सांत्वन करतो ना, तेव्हा असं धरतात आणि असं घेतात ना, तर सोन्यानं मला असं मिठीत घेतलेला. आणि ही छाती म्हणजे ज्या साईडला माझा खिस्सा आहे, मी असं फटाकडा वाजवून घेत होतो. वाजून दिलं मी, फटाकडा वाजून दिला आणि एवढा मोठा. आणि आयुष्यात मला माझ्या काकानं पहिल्यांदा शर्ट घेतलेला, माग लागून लागून शर्ट घेतलेला मी. आता डिझास्टर झाले. डिझास्टर मॅनेजमेंटवर मित्र सगळ्यात जास्त चुकीची ॲडवाईस देतो. तो काय म्हणला, सौऱ्या तुझी पॅन्टला इलॅस्टिक आहे, तू पॅन्ट. मी म्हणलं आजीला मारणार आहे. तो म्हणला तू एक काम कर, तू ही पॅन्ट हितवर वड. देवानं आपल्याला एक ठराविक साच्यात बनवलंय ना, पॅन्ट हितवर येईल का. तरी पण मी एक फेल्ड प्रयत्न केला की पॅन्ट मला इथवर. मग शेवटी त्यानं पिन आणली घरात आणि पिन आणि पॅन्ट अशी लावली. त्या चार्ली चॅपलिनगत माझी पॅन्ट इथपर्यंत आहे. मी घरी गेलो आणि पिन टुक्कीन निघाली आणि एवढं जळलेलं. इंडियन घरांमध्ये आधी एक मराठी फॅमिलीज मध्ये पण असं होतं की असं जर तुमच्या हातनं काय वाढावा घडला ना, आणि जर तुमच्या मम्मी पप्पांना तुमची काळजी वाटली, म्हणजे तुम्हाला कापलं लागलं, फटाकडा फुटला भाजलं, तर आमची काळजी करायची टेक्निक आणि चापट्यात की तुला कळलं नाही का, हात भाजलाय तुला कळ, अरे हात भाजलाय त्याला क्रीम लावा रे, गाल का लाल करायलाय तुम्ही. दिवाळी 10वी पर्यंत सगळ्यात बेस्ट, 10वी पर्यंत सगळ्यात बेस्ट दिवाळी. फटाकड्याचं कॉम्पिटिशन, त्यात पण फटाकडा डुसका निघाला, आपल्याला कळलं आपण जो माल आणलाय आपल्याला गांडावलंय, फटाकडा डुसका निघालाय. पोरं एवढी सायंटिस्ट होती, पोरं एक पेपर घ्यायची, सगळी दारू त्याच्या गोळा करायची. हा, आणि मग त्यात एक द्वारा असा आवाज येणार बघा. ही झालंय. आता गल्ली गल्लीत परत कॉम्पिटिशन असायचं की कुणाचा. आता आम्ही एवढं मिडल क्लास होतो की आम्ही, मला आठवत नाही 10वी पर्यंत मी आकाशातला फटाकडा वाजवलाय. आम्ही मिडल क्लास फॅमिली. मग आम्हीच हाताचा वापर करून आम्ही लॉन्च करायचो आकाशात. आयुष्यात बरीच डेअरिंग केली मी, बरीच. पण पावसाळा हातात असे आहेत जी पावसाळा बी हातात. डोंट ट्राय दिस ॲट होम, खरंय. आणि पावसाळा सगळ्यात घाण फुटतो. हा, फुटला तर सगळ्यात घाण फुटतो. मी लाईव्ह शॉट बघितले पुढे हातात फुटताना. तेव्हापासून आपण फुलभाज्या वाजालो. नागगोळी म्हणून प्रकार होता. हा, सगळ्यात भारी म्हणजे लहान पोरांचा फटाकडा नागगोळी, एकदम पुकी तुमच्या भाषेत. हा, पुकी फटाकडा. हा, आणि सिग्मा फटाकडा म्हणजे सुतळी बॉम्ब. नंतर ॲटम बॉम्ब म्हणायची त्याला. आणि मोठं झाल्यावर कळलं ॲटम बॉम्ब देश गायब करू शकतो. पण त्याला नाव दिलं एवढीच्या सुतळीत बांधून. परत काय हायड्रोजन बॉम्ब, असले खतरनाक नाव होत. परत काय टग ऑफ वॉर असायचं, म्हणजे ह्यो फटाकडा ह्याला इकडं वाढणार, तो फटाकडा त्याला तिकडं वाढणार. नाव बी घ्यायचं नाही, चुकीचं नाव दिलं. देवदेवताचं नाव कुठल्या झालं द्यायचं नाही, मी तोंडात बी घेणार नाही. आपल्याला मोठं झाल्यावर कळलं अरे त्याच्यावर देवाचं चित्र आहे आपलं, आपण ते फोडायचं. कुठल्या महापुरुषाचं पण नाही फोडलं पाहिजे, बरोबर आहे. फटाकडे खरेदी करताना पण हा विचार करा, कुठल्या महापुरुषाचा. नटनट्यांचा फोडा काय आपल्याला इशे नाही. नटनट्यांचा काय आपल्याला प्रॉब्लेम, त्यांना प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सांगतात. पण देव देवता कुठला महापुरुष, बरोबर. मी येऊन बघितले आपल्या थोर महापुरुषांचे पण त्याच्यावरती हा चित्र आहेत. काय प्रॉब्लेम. आता
इतकी फटाकडे इंडस्ट्री पण काय काय गोष्टीत लय बोगस आहे. आता युक्रेन आणि रशिया चालू आहे का नाही, त्याची नावानं बी फटाकडे आहे त्याला बघा तुम्ही. कॉन्स्टंटली अपडेटेड आहे ही. 10वी पर्यंत फटाकडे वाजवले, 11वी 12वीत गेलो. मग आमच्याकडं साताऱ्यात एक प्रथा आहे, म्हणजे साताऱ्यातली पोरं, साताऱ्यात जर कोण असेल तर माहीत असेल की दिवाळीची आंघोळ करतात, फटाकडे वाजवतात आणि मग देवाला कुरणेश्वरला पाया पडायला जातात. कुरणेश्वर ना आता ती पोरं तिथं का जातात तेच पोरांना माहिती आहे. निर्माळ मनानं जाणारी फक्त 10% आहेत. आणि देव त्या 10%ला दिसतो. 90% काय बघायला जातात हे त्यांना माहिती आहे. सगळी तिथं आहेत, मुली पण तिथं, मुलं पण तिथं. मग मला वाटतंय मेट गाला, फॅशन वीक तिथंच एक हातारला पाहिजे नाही का आपण. आम्ही तर कधी गेलो नाही, मला आवडलंच नाही, मला कॉन्फिडन्स नव्हता माझ्या दिवाळीच्या कपड्यावर कधीच, अजूनपर्यंत नाही. काय सांगतो, कारण दिवाळीचे कपडे घेताना तुमच्याशी सगळ्यात जास्त दुकानदार खोटा बोलतो. इतर वेळी कधी पण पुरुषाला इम्प्रेस करणं अतिशय सोपं आहे. स्त्रीनं छोटी कॉम्प्लिमेंट दिली तर पुरुष लगेच हवेत जातो. पण पुरुषाला तो भारी दिसतोय म्हणलं ना, त्याचं राकेट होतं. त्यात आम्ही जातो दुकानात, बाहेर येईपर्यंत दुकानाला म्हणतो, सर जिम बिम करता काय सर? सराचं पोट एवढं आहे. काय काय फिटिंग काय फिटिंग आहे सर? आपण बार्गेनिंग कळतं का तुम्हाला? जो हाईप करतो का नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी बरेच चुकीचे ड्रेस पण आणले दिवाळीला घरी. म्हणजे इथं चेन असलेला, खडे मोती असलेला. मला एक कळलं, माझ्या गळ्यात जे जात नाही तेच मारतं हे. 12वी पर्यंत असं. आणि मग परत ग्रॅज्युएशनला गेलो. ग्रॅज्युएशनला गेल्यावर मग आपली क्रश असेल तिच्या घरी आपल्याला बोलावणार नाही का दिवाळीचा तिथं गेल्यावर मग कळणार ह्या दादाचं नाव काय ग त्याची मग म्हणणार ह्या दादाचं नाव काय. झाला दादा तिथं जातो विषय इन्स्टंट आहे. तू हे मॅक्स रिलेटेबल आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलेलं आहे XYZ च्या घरी फराळ करायला. तुम्ही रातभर रंगवलेले, बहुतेक आपले सॉफ्ट लॉन्च आहे, आणि तिथं गेल्यावर दादा म्हणलेले बरोबर आहे. सॉफ्ट लॉन्च केले ना त्यानं आपल्याला घरी, असं की आहे असा कोणतर मित्र. तुम्हाला तो बुंदीचा लाडू बी कडू लागायला लागलाय, तिथनं तुम्हाला पाय काढता येत. आता दिवाळीचं जे ग्रे शेड आहे ना, ती नोकरीला किंवा शिक्षणाला म्हणू शकत नाही. पोर एवढी आगाव आहे, ती शिकाय पुण्याला पाठवली, मुंबईला पाठवली तरी दांड्या मारतात. आधी तुमच्या बाजून लय बोलली, आता नाही बोलणार. तुम्ही कॉलेजमध्ये बसा ना, कशाला शिकायला मग इथं? माझी सिंपती कोणा बरायची, कॉलेजमध्ये बसते त्यासोबत. हे माझे स्टेटस ठेवते, घरापासून लांब राहणं अवघड असतंय, घर सोडून लांब राहणं अवघड असतंय. अरे पण तू कॅन्टीन मध्ये बसलाय, तू वर्गात जाऊन स्टेटस टाक. हे पण मला एकानं मोठा मेसेज करून सांगितले, दादा तू एवढं बोलतो आमच्या बाजूनं, पण निम्मी पोरं वर्गात बी बसत नाही अरे. सो आता आपण जॉबवाल्यांकडे शिफ्ट झालो. पहिला जॉब हा म्हणजे कोणतरी म्हणलेलं आहे, आय डोंट नो कोण म्हणले, आपण पहिला जॉब आहे ना आणि पहिलं प्रेम आपण असं करतो की बहुतेक हे शेवटचं आहे माझं. लय डेडिकेशन असतं आपल्याला, आणि आपण जेव्हा पहिल्या जॉबला फुल डेडिकेशन देत असतो ना, ही जुनी आपल्याकडे बघतात नूब ह्याला कुठं काय माहितीये काय होणार आहे, नवीन पाखरो आले आणि आपण फुल प्लॅनिंग, आपलं रिक्रुटमेंट जुलै मध्ये झालेलं असतं. नवीन कुणीतरी राखी बांधलेली असते, दिदी झालेली असते, त्यावर बोलत असतो, फ्रेंडशिप डे झालेला असतो, हाताला फुल धागा बघ बांधलेला असतात, आपल्याला वाटायला हे फ्रेंड्स आहेत आपले. आणि मग येते दिवाळी, मग तो लिव्हचा चार्ट ओपन होतो, आणि मग खरा दोस्त कोण, खरा खोटा कोण, ते सगळं कळतं. आपण जी एक सुट्टी दिवाळीला मागायला मागच्या 8 महिन्यापासून प्रयत्न करतोय, आपल्याला कळतं जे 5 वर्ष जॉब करते त्याला अजून एकदा ही दिवाळीला जाता आलं, मग आपला नंबर कुठं लागणार. आणि मग ती सगळ्यात वाईट गोष्ट, जेव्हा कॅब तुम्हाला घ्यायला येते दिवाळी दिवशी, तुम्ही लवकर उठून बसलेला असता, मम्मीचा कॉल येतो, तुम्ही सांगता हा उठलोय लवकर, उठणं लावलं का? हो माझं मी लावलं, तुम्ही आणलेलं बी नसतं. कारण बघा ना, नाही सिंपल आहे, उठणं लावा तर आईच्या आजीच्या हातनं लावा ना, नाहीतर काय याच्यात माझ्या सांगा बरं तुम्ही. असं हे साबण बी लावत नाही. मुलींना तुमच्यासाठी क्वाईट न्यू असेल ही गोष्ट, म्हणजे स्किन केअर हा प्रकार आमच्याकडे नाही. स्किन केअर, सेल्फ लव्ह हे खूप लेट येतं आमच्या आयुष्यात. जेव्हा डॉक्टर सांगतो की यार गाड्या तू म्हणजे राहट झाली तुझी स्किन, डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही, तेव्हा आम्ही स्किन केअर चालू करतो.
पुरुषांच्या माझं मी तुम्हाला सांगतो पुरुषांच्या बाबतीत आहे ना स्किन केअरचा विषय एक आहे की जेव्हा त्यांना कळतं ना की आता हा जो डांबरी रोड आहे हा हा अनरिपेरेबल आहे तेव्हा मग आम्ही सगळ्या सगळ्या कंपनीचे धन करतो. त्याला विचारतात तुझी स्किन टाईप काय आहे, ऑइली ड्राय. तो म्हणतो 4 क्रीम मध्ये 4 लावून बघतो. हा जन फुटकोळी येणार नाही तो माझा टाईप. चारकोल लावतय, कोरियन ग्लास वालं लावतय, काकडीवालं लावतय आणि शेवटी म्हणतोय जाऊ दे बाबा गार्नियर किंवा हिमालया चांगले नाही का. पण लाईफ बॉयला तोड नाही. नाही. साबणावर एक गोष्ट आठवली की दिवाळी साबण बघा मी नाव तर घेतलेलं का. दिवाळी साबण म्हणजे ब्रँडिंगचं सगळ्यात भारी उदाहरण आहे मोती साबणाचं. त्यावेळी जाहिरात पण नव्हती, आता मोती साबणाची जाहिरात यायला लागल्यात. उठा उठा वेळ झाली सगळं बरोबर आहे ना. आता आधी जाहिराती पण मी तर म्हणतो सगळी साबणवाली एका बाजूला आणि जी मोतीवाली एका महिन्यात धंदा करत असतील का नाही. खतरनाक आहे खतरनाक. आणि एक छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो. ते मोती साबण, ते प्रवीणचं उठणं, आल्मंड ऑइल. दिवाळी ही एकच वेळ असते जेव्हा आई आपल्याला प्रेमानं अंगावर हात फिरवते. माझा बाळा उठणं लावते, नाहीतर हे रोज काय तर मारच खात असते. आणि मिस करतो आपण, कोणी सांगू नाही सांगू. आणि मुली तर खूप मिस करतात. कारण मला स्त्रियांबद्दल आणि मुलींबद्दल म्हणजे जेव्हा कुठला सण येतो ना तेव्हा स्त्रीशिवाय ते घर हेच वाटतं. म्हणजे का सांगतो, कारण आपल्याला काही गोष्टींचं तेवढा सेन्स पण नसतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं मी घरी कमवून आणून दिलं मग झालं. ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे का नाही. म्हणजे सण साजरा झाला पाहिजे, ते नैवेद्य गेला पाहिजे. पोरांनी पण केलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नसतो. ह्याच्यात अजून एक गोष्ट होती की गणपतीचं जसं बोललो ना मी तसं दिवाळीचं पण आहे. सण सुद्धा आला ना की घरात भांडणं होणं ही कंपल्सरीच आहे. प्रत्येकाला वाटतं मी जेवढं काम केलं ना तेवढं कोणी केलं, माझ्या एवढ्या चकल्या कोणी केल्या, माझ्या एवढी साफसफाई कोणी केली. अरे पण केलंय आपल्या घरासाठीच की. आणि योग जो असतो तो काय करत नाही, निवांत बसतो. आणि आपण त्याला काय बोललो की पप्पा मी म्हणतात त्याला राग येईल, त्याला काय म्हणू नका. आणि तो कोण असतो आपला धाकटा गप. स्टेजवर मी आहे छोटाच, तुला माईक देतो मग तू बोल. नाही पण हे पाहिजे ना घरात. एक लक्षात घ्या, मी नशीबवान समजतो स्वतःला की मी एकुलता एक नाही. आम्ही दोघं असताना मी असा वाढलोय. एकटा जर लाडात वाढवला असता तर लाडात नाही वाढलं पाहिजे मला असं वाटतं. तो दिवाळीला इकडे पहिल्यांदा आलो आणि मला समजलं की आपल्याला सुट्टी मिळणार. आता जेव्हा तुम्ही जॉबला बाहेर येताय आणि तुम्ही घरी सांगता की ह्यावेळेस मला दिवाळीला सुट्टी मिळणार, पहिले तर घरातल्यांना हे म्हणजे पटतच नाही. अरे तुझी असली कसली कंपनी आहे की तुला दिवाळीला सुट्टी देत. मग आपण सांगतो ना ऑस्ट्रेलियन क्लायंट आहे, अमेरिकन क्लायंट आहे, क्वीन्स बर्थडेला सुट्टी, युके क्लायंट आहे, क्रिसमसला सुट्टी. ते म्हणतात गाडी लाव अशा नोकरीला, घरी ये. मग परत म्हणतो पप्पा महिन्याला 50,000 मिळतात. असू दे एका वर्षाने काय होत नाही, थांब. अडल्टहुड आहे ना हे, अडल्टहुड आहे. लक्षात घ्या, एक सिंपल गणित आहे. ज्या गोष्टीवर सगळ्यात जास्त जीव लावलाय त्या गोष्टींपासून लांब नेतं अडल्टहुड. आणि मग त्याच्या मेमरीज मध्येच जागायचं. म्हणून सांगतो जे कॉलेजमध्ये आहेत ना, एक एक घोट चहाचा फुल आनंदात पी. परत तुला तुझा वॉचमन आधी बी सोडणार नाही कॉलेजमध्ये. तुझा वशीला पाहिजे कॉलेजमध्ये पण. मग तो कुठनं बी घुसू शकतो. हा म्हणजे त्याला झालं पहिलं. आणि माझा ऑस्ट्रेलियन क्लायंट होता, 6ला जॉब असायचा. आणि भारी होते म्हणजे आमचे TCS मध्ये मी असताना म्हणजे मॅनेजर छान होता माझा. म्हणजे 6:30च्या आज जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला नाईट अलाउन्स मिळतो, हे माहिती आहे ना तुम्हाला. हां, म्हणून त्यांनी 6ची शिफ्ट ठेवली. म्हणजे एवढा तरी विचार आमची करायची, अर्ध्या तासाचे आम्हाला पैसे मिळायचे. पण माणूस आपल्याला पिक करायला 4:30ला 5लाच येतो ना. आणि तिथं खरं दुःख आहे की जेव्हा तुमचा जॉब चालू आहे तुम्ही 5 वाजता गाडीत बसताय, जॉबला जाताय, तुम्हाला सुट्टी मिळली नाही, कॅबवाला तुम्हाला घ्यायला आलाय, तुम्ही दुःख आहे तेवढे पण तो बी दुःखी आहे ना. त्यात आता तुम्हाला दुःख वाटा येत नाही, पुरुषाला दुःख वाटायचे. मग तो डायरेक्ट पहिला प्रश्न काय विचारणार कॅबवाल्याला, कुठं नाही तुम्ही. तसं तर मी आहे बीडचा, पण आता कामधंद्यामुळे राहायला लागतं ना घराबाजूला. झालं भाऊनं पॉईंट सेट केला. मी म्हणणार हो सर आम्ही पण आता त्यामुळं लांबच आहे ना.
अहो पण तुम्हाला पगार चांगला आहे ना. मग मी माझा पगार सांगितला एवढा आहे. तो म्हणा असं 3 पट आहे तुमच्या मला. म्हणलं काय बोलता हो, 3 गाड्या आहेत माझ्या सर. आयला म्हणलं मग तुमची दिवाळी चांगली आहे ना. मग असं करत करत आपण जातो. आकाशकंदील दिसतात, कोणतर फटाकडे बिटाकडे वाजवले दिसतंय, सगळं होतं. आईचा कॉल येतो. आईला माहित असतं की पोराला आठवण ही फिक्स येणार. हे, आमची आई लई चांगली आहे. तू असं काय केलं की तुझी आठवण काढत नाही मला माहित नाही. मला आत्ता बी कॉल आला असेल बघ. आठवण असते घरातल्यांना. मी म्हणून तो खरंच कॉल करायचा. मला आता सगळ्यात जास्त कळलं म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आल्यापासून की आपण आपल्या आईबापावर लय कमी वेळ घालवतो. लय कमी, लय कमी. तुम्हाला आता वाटेल की ही नॉनसेन्स गोष्ट आहे मी बोलतोय ते. लय कमी वेळ घालवते आपण. लय म्हणजे लय भयान कमी वेळ घालवते. लय वेळ घालवला पाहिजे, लयच. मग दिवाळीला कॉल येतो आणि मग असं असतं. आपण जातो आणि मग आपल्याला कळतं दिवाळीला आपण घरापासून लांब आलो. बघा सुट्टी मिळली नाही तरी पण आपली एक फॅमिली आपल्या कंपनीत बनून जाते. जिथं कोणाला सुट्टी मिळेल नसती तरी पण आपण हसरे चेहरे घेतो, कुर्ते घालतो, मस्त नट्टापट्टा करतो. मग कंपनीत कुठे तर गार्डन असतं, काय तर असतं, तिथं जाऊन आपण फोटो काढणार. मग सगळे एकत्र खाणार. मग मनातल्या मनात भाऊच्या सिग्मा मेलच्या मनात लाडू फुटणार. ह्याच्या आईला तिकडं गावाला दिवाळीला गेलो नाही, ग्रुप फोटो ती होती बास की दिवाळी झाली की हे दिवाळीचं स्वरूप आहे. आणि एक सिंपल गणित मला कळतं, दिवाळी हा जो असा सण आहे ना, तो जातभेद करत नाही कुठल्या ह्याच्यात. कशातच जातभेद काहीच नसतो. सगळी तुम्ही कुठेही बघा, ह्यावेळी भारत आहे ना सगळ्यात हॅप्पी असतो. फुल हॅप्पी असतो. गणपतीत पण फुल हॅप्पी असतो. लय मजा असते. फक्त एक गोष्ट करायची, म्हणजे मी फॉलो करत आलोय मागच्या काही दिवसापासून, की मंदिरात मला आवडतं. म्हणजे तुम्ही ज्यात मानत असाल देवाला पाया पडून याचं, आभार मानायचे, बाबा नाही का असं झालंय तसं झालंय. आणि मग मित्रांना पहिलं भेटायचं शाळेतल्या. म्हणजे मी आत्तापर्यंत हे प्रथा चालू ठेवलेली आहे. नाही भेटलो तर कॉल करतो. वर्षात आपल्याला कॉल कधी होतो बड्डेला, हा हॅलो हॅपी बर्थडे, ओके ठीक आहे थँक्यू, बस. थोडा लांब कॉल कधी चालतो दिवाळीला, काय सुट्टी नाही मिळली, नाही आला मग काय चाललंय मग. एवढे एक शेवट जाताना एकच गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगायची की जर ह्या दिवाळीला तुम्हाला सुट्टी मिळली आहे तर तुम्ही नशीबवान आहे. आणि जर एखाद्याला नाही मिळली आणि तुम्ही गावी गेलाय तर त्या मित्राच्या घरी जा. त्या आईचा एक पोरगा तिकडं असला तर तुम्ही पण त्या आईचा दुसरा पोरगा यायचा, बरोबर ना. ठीक आहे. कारण की शाळेपासून तुम्ही त्याच्या घरी फराळाला जायचा. ह्यावेळेस त्याला सुट्टी नाही म्हणून तुम्ही जाणार नाही. त्यांच्या आईबापाला पण घर खायला उठणार. सो ह्या जबाबदाऱ्या छोट्या छोट्या पार पाडायच्या असतात. आता थोडा अर्ली हे रिलीज करतोय आपण, पण दिवाळी ही तुम्हाला चांगली जाऊ, भांडणं कमी होऊ, जबाबदाऱ्या तुम्ही नीट वाटून घेऊ दे, साफसफाई नीट होऊ दे, आणि साफसफाई करताना तुमचं जे लपवलेलं ग्रीटिंग आहे ते भेटू नये एवढीच इच्छा. थँक्यू सो मच. मी म्हणलं मी बरा होण्यास संगीताचा खूप मोठा हात आहे. आणि ज्यांची गाणी ऐकून 2 महिन्यात मी बरा झालो आणि उत्स्फूर्तपणे स्टेजवर आलो आणि ज्यातून मला शहारे मिळाले, महाराजांची गीतं ऐकायला मिळाली आणि माझ्या अंगावर काटा आला, त्या गायकाकडून, त्या लेजंडकडून आज आपण 3 गाणी ऐकणार आहे. तुमच्या सगळ्यांसाठी स्टेजवर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अवधूत गांधी सर यांचं. रामकृष्ण हरी. आवाज कमी गेले का घरी? रामकृष्ण हरी. सगळ्यात पहिल्यांदा सौरभ सरांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं. आपल्या दर्शनाचा लाभ त्यामुळं मिळाला. आणि आपल्यासमोर सांगितल्याप्रमाणे 3 गाणे मी सादर करणार आहेत. आज हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे ती आपली संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातनं जर हे 2 वजा केलं तर महाराष्ट्राचं अस्तित्व शून्य आहे. आणि मला अतिशय मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला संत परंपरेचाही लाभ मिळाला आणि दिग्पाल लांजेकरांसारख्या या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणाऱ्या माझ्या तरुण मित्रामुळं छत्रपतींच्याही जवळ जाण्याचं भाग्य मिळालं. आपण तुम्ही बसायचं असेल तर बसू शकता, उभं राहिलात तरी चालेल. नाही, ज्याला बसू शकता. छत्रपती शिवाजी महाराज, आपण महाराजांना का मानतो? कारण त्यांचं कर्तृत्व. छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं शाहिरांनी त्यांचं वर्णन केलं आहे
जेवढा इतिहास बखरीमध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगला इतिहास शाहिरांच्या कवनामध्ये आहे. चैतन्याची थाप डफावर लागे शाहिरी गरजाय, असं आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारी शाहीर. एका शाहिरांनी म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अवतारी पुरुष म्हणतो. का म्हणतो? चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर त्यात रणशूर, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खास, षड्गुण ऐश्वर्य संपत्ती जास, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराजांकडं षड्गुण ऐश्वर्य संपन्न होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जगामध्ये अनेक युगपुरुष झालेले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे युगपुरुष आहेत ज्यांची जयंती 3 वेळा साजरी होते. त्याच्याबद्दल अनेकांचे कोणाचे मतप्रवाह आहेत. रोज शिवजयंती साजरी होऊ शकते कशी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त गंध लावून भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी म्हणून होणार नाही. जे महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्याला शिकवलंय त्यातला एखादा अंश जरी आपल्या अंगी बाणवता आला, आपल्या रोजच्या जगण्यात आणता आला, तर खऱ्या अर्थाने महाराजांची शिवजयंती रोज साजरी होईल. आणि स्वराज्य निर्माण करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागलं महाराजांना. त्यातली एक मोठी अडचण, मोठं संकट म्हणजे पन्हाळगडाचा वेढा. आणि पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये महाराजांच्या या कार्यामध्ये सगळ्या सरदारांच्या प्रत्येकाच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे बहिर्जी नाईक. आणि बरेच दिवस झालेत, आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर बहिर्जी नाईक भारुडाच्या माध्यमातून आपल्या सवंगडांना सांगतायत महाराजांनी
मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवाचा अवतार मानतो आणि पावनखिंड चित्रपटातलं हे जे गाणं मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, पुण्यातल्या एका ध्येयवेडा तरुणानं संकल्प केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातनं एक सशक्त, समृद्ध, शिवविचारी नवी पिढी तयार व्हावी आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ या संतवचनाप्रमाणे शिवराज अष्टकाची निर्मिती सुरू झाली आणि 5 चित्रपुष्प छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केली. दिग्पाल लांजेकर त्या तरुणाचं नाव. मंडळी, मी जी गाणी यूट्यूबवरती सगळीकडं आपण टाकलेली आहेत त्याच्यावरती कमेंट्स येत असतात. काही काही कमेंट्स खूप चांगले असतात, काही विचार करायला लावणारे असतात, काही वाचून खूप वाईट वाटतं. कारण आपण काय होतं, कुठल्याही माणसाला सोशल मीडियामुळं कोणालाही पूर्ण जाणल्याशिवाय त्याच्याबद्दल आपलं मत ठोकून देतो. मंडळी, मी अतिशय या स्टेजवर उभं राहून अतिशय अभिमानाने सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, दिग्पाल लांजेकर हा धंदेवाईक चित्रपट निर्माता किंवा चित्रपटकर्ता नाही आहे. प्रत्येक चित्रपट निर्मितीच्या वेळेस, आणि त्यांना स्वतःला ते आवडत नाहीत त्याचा गाजावाजा करणं त्या गोष्टीचा, पण मी सांगतो, प्रत्येक चित्रपट निर्मितीच्या वेळेस छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यासाठी म्हणून गड संवर्धनासाठी आणि इतर कार्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मानधनातनं दिग्पाल सर प्रत्येक वेळेस देणगी देत असतात. आणि आज 6 चित्रपट महाराजांच्यावरती, छत्रपती संभाजी महाराजांचा एक चित्रपट धरून 6 चित्रपट निर्माण केलेत. पण जर बघितलं तुम्ही, तो माणूस तेवढाच तन्मयतेने, तेवढ्याच तळमळीने हे कार्य पुढे नेत आहे. आणि ही जी गाणी, कसं असतं की टाइमपास म्हणून केलेली कविता आणि वरती जेव्हा टच होतो आणि येणारं काव्य, ह्याच्यामध्ये फरक असतो. आता हे युगत मांडली, हे भारूड. आपला महाराष्ट्र हा लोककलेच्या बाबतीत अतिशय श्रीमंत, समृद्ध आहे. मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी सांगतो की जगभरामध्ये सगळ्यात जास्त लोककला कुठल्या भाषेत, कुठल्या प्रांतात असतील तर महाराष्ट्रात, आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आत्ता दिला आहे, पण ती अभिजात आधीपासूनच आहे हो. दर्जात दिला नसता तरी काय फरक नव्हता पडत, पण दिला. तर माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळेल. 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं आम्हाला, अशी आमची भाषा. आणि या भाषेचा, या सारस्वताचा एक सेवक हा दिग्पाल लांजेकर. जेव्हा महाराजांच्यावरती चित्रपट निर्मिती होती, रायगडावरती माथा टेकवून येतात, तिकडून महाराजांची आज्ञा घेऊन हा माणूस लिहायला बसतो आणि कोणीतरी कानात सांगितल्याप्रमाणे गोष्टी लिहिल्या जातात. त्याचा साक्षीदार मी आहे. युगत मांडली हे गाणं सुद्धा त्याचाच एक परिपाठ आहे. अगदी कोणीतरी सांगतंय कानात आणि त्या पद्धतीने प्रत्येक गीत या शिवराज अष्टकातलं जे तुम्हाला आवडतं ते प्रत्येक गीत, कारण समुद्रामध्ये खोल बुडाल्याशिवाय मोती मिळत नाहीत आणि छत्रपती शिवराय नावाच्या समुद्रामध्ये हा तरुण इतका खोल बुडालाय, त्याच्यामुळे अशी ही छान छान मोती त्याच्या हाताला लागतात. आपण पुढचं गाणं ऐकूयात, श्वासात राज ध्यासात राज.
मंडळी, सौरभ सरांनी त्यांच्या ये बात हे मराठी माणसाला शिकवावं लागत नाही. आणि सौरभ सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हणा, भाषणामध्ये म्हणा किंवा मनोगतामध्ये म्हणा, सुरुवातीला एक सांगितलं की आपली परंपरा संस्कृती टाकून नव्याचा स्वीकार करणं म्हणजे मॉडर्न होणं नाही. आणि आपला भारत देश, अतुल शास्त्री भगरे गुरुजी समोर बसलेले आहेत. भारत हे नाव आपल्या देशाला का पडलं? भा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, आणि त्याच्यामध्ये रत असणारी लोक म्हणजे भारतीय आपण आहोत. आणि आपली परंपरा आपण जर विसरलो, आपली किंमत शून्य आहे. आळंदीमध्ये आपल्याला ज्ञात असतील श्रीकांत भट्ट चितळे गुरुजी आहेत, त्यांची पाठशाळा आहे. तर गुरुजींचं मला लहानपणापासून मार्गदर्शन मिळालं. ते मला नेहमी एक गोष्ट सांगायचे की आपली भारतीयांची अवस्था काय झाली आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं तत्त्वज्ञान, आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी करून ठेवलेलं वाङ्मय हे म्हणजे कामधेनू गाय आहे की जी मागेल ते देण्याची ताकद आहे. पण आज आपली अवस्था अशी झाली की आपण बाहेर जाऊन ताकाची भीक मागत आहोत. तर आपल्याला स्वतःला ओळखा, आपल्या परंपरेला ओळखा, त्याचा अभ्यास करा. संत वाङ्मय, संतांनी केवढं विपुल लिहून ठेवलं. आज आम्ही एक गाणं लिहिलं, एक गाणं गायलं की आम्हाला रॉयल्टी मिळते. संतांनी, जगद्गुरू तुकोबारायांनी शेकडो अभंग लिहिले, नामदेव महाराजांनी सहस्रावधी अभंग लिहिले, माऊलींनी किती केवढं, आणि सगळं फुकट आहे हो, कुठल्या प्रकारचा त्याच्यावरती टॅक्स नाही, कुठली रॉयल्टी नाही. मग संतांना द्यायची झाली रॉयल्टी तर काय देणार आपण? त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रती आपली लॉयल्टी हीच त्यांना रॉयल्टी आहे. आणि ती लॉयल्टी आपल्याला जपायची आहे. इथं बसलेल्यापैकी एकही माणूस असा नसेल की ज्याला छत्रपती शिवाजी महाराज आवडत नाहीत. आणि मी जर म्हणलं की तुमच्यासमोर महाराज प्रत्यक्ष उभे राहिले तर तुम्ही महाराजांकडे काय मागाल? महाराजांकडे एकच मागायचं की जसे तुम्ही होतात त्यातला काही अंश आमच्या वागण्यात येऊ द्या. मग आमच्या देशाप्रती, आमच्या धर्माप्रती, आमच्या गुरूंप्रती, आमच्या आईवडिलांप्रती, आमच्या संस्कृतीप्रती आम्ही एकनिष्ठ राहून त्याचं संरक्षण करू, एवढंच आम्हाला द्या. एवढंच आपल्याला महाराजांकडे मागायचं आहे. शेर शिवराज हा चित्रपट, आणि या चित्रपटातलं सगळ्यांचं आवडतं गाणं. या गाण्याची गंमत सांगतो. या सर्व अष्टकातल्या चित्रपटाचा तरुण संगीतकार देवदत्त मनीषाबाजी, दिग्पाल सरांच्या ऑफिसमध्येच एक आमची म्युझिकची रूम आहे. आमच्या डोक्यात आलं की आपला मावळ्यांचा स्वॅग, आजच्या भाषेमध्ये स्वॅग दाखवणारं गाणं आपल्याला बनवायचं. आणि आम्ही दोघांनी बसून सगळं त्याचं तयार केलं. मग बहिर्जी कसे येणार, कसे मारणार, कशी फाईट करणार, हे सगळं आमचं तयार झालं. आणि दिग्पाल सरांकडे गेलो आम्ही, म्हटलं आपल्याला असं गाणं बनवायचं. दिग्पाल सर म्हटले आपल्याला असं काही करायचं नाही. म्हणलं, आम्ही हट्ट धरून बसलो की नाही, तुम्ही लिहा, वाटल्यास गाणं बनवू, तुम्हाला नाही आवडलं तर नका ठेवू. शेवटी वैतागून म्हणले हा काय काय कसं कसं, हा ठीक आहे. 1.5 मिनिटामध्ये लिहिलेलं गाणं आहे शिवबा राज, पेन न उचलता. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा त्या विषयामध्ये माणूस तेवढा बुडालेला असेल तेव्हा. आणि पुढच्या 1 तासामध्ये तयार झालेलं गाणं शिवबा राज आपल्यासमोर सादर करतो आणि लिहिलं जातं.
काय रे, आवडलं का गाणं? अरे आवडायलाच पाहिजे, आपल्या राजांचं गाणं आहे. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हर हर भारत माता की वंदे वंदे वंदे. धन्यवाद. जाता जाता जय भवानी. जाता जाता एक छोटी गोष्ट सांगतो. मी जसं म्हटलं संत परंपरा, दिग्पाल लांजेकर सरांनी खूप वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं मुक्ताई या विषयावरती सिनेमा करायचं. मुक्ताई हा विषय अतिशय गूढ आणि अतिशय म्हणजे कळायला फार अवघड आहे. ही छोटीशी जी एवढी मला मूर्ती लहान पण कीर्ती महान, तशी ही मुक्ताई आहे. पण ते सौम्य करून चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर तो चित्रपट लवकरच येणार आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल. या चित्रपटातल्या लहानपणीच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई या रोलसाठी ऑडिशन घेतल्या. पुणे मुंबई ठाणे मराठी घरातली मुलं 5 ते 15 वयोगटातली 250 मुलं आली होती ऑडिशनसाठी. आणि त्यातल्या फक्त 2 मुलांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज माहिती होते. ही परिस्थिती शहरातल्या मुलांची. मग आमच्या लक्षात आलं त्याची कारणं काय आहेत. एक तर कॉस्मोपॉलिटियन झाले सगळं. दुसरी गोष्ट, आईवडील दोघंही नोकरीला, मुलांना किती वेळ देणार. आणि अभावानेच असले तर घरात आजी आजोबा आहेत, नाहीतर फक्त दोघं आणि त्यांचं मूल. आणि त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकतर मुलं कॉन्व्हेंटमध्ये नाही तर इंग्लिश मिडियममध्ये. कशी संस्कृती कळणार, कसा आपण कोण आहोत, आपल्या रक्तात कोणाचा अंश आहे हे कसं कळणार. मग हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पुढं येईल तेव्हा सगळ्यांनी सहकुटुंब नक्की पहा. मला या चित्रपटामध्ये मला संगीत देण्याचं भाग्य लाभलं. मी त्याच्यामध्ये संगीत दिलं. मी नाही काय केलं, सगळं माऊलींनी करून घेतले. वारकरी पारंपरिक चाली मुद्दाम त्याच्यामध्ये काही वापरलेले आहेत आपण. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानियांचा वा तुकयाचा हाच माझा वंश आहे. हीच परंपरा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मी सौरभ सरांना खूप मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलंत आणि खूप छान तुम्ही आपल्या मुखामध्ये सरस्वती आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना दिगमूड करून टाकलं. खरंच तुमच्यावरती माऊलींची कृपादृष्टी अशीच अखंड राहो आणि तुमच्या माध्यमातून चांगले विचार समाजामध्ये सतत पोहोचत राहो. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.